सुटलं ना तोंडाला पाणी. चला तर मग दाखवते झणझणीत मिसळ. मिसळसाठी लागणारं साहित्य बघूया. मटकी, चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, लसूण, आलं, खोबऱ्याचे काप, चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता. सर्वात प्रथम छानपैकी मटकी धुवून घेऊया. मटकी धुवून झाल्यानंतर त्यामधील पाणी काढून घ्या. गॅस चालू करून कुकर गरम करून घेऊया. कुकर गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालूया. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी घालूया. मोहरी तडतडली आहे, त्याच्यामध्ये जिरं घालूया. आता आपण कढीपत्ता घालूया. कढीपत्ता घालून झालेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घालूया. आता आपण मोड आलेली मटकी ऍड करूया. आता आपण छानपैकी मटकी परतून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. मटकी परतून झालेली आहे, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ऍड करूया. कुकरचं झाकण लावून आपण 1 शिट्टी काढून घेऊया. तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवून मिसळसाठी लागणारे मसाले भाजून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपली 1 शिट्टी झालेली आहे. तर आता आपण गॅस बंद करूया. सगळ्यात आधी आता आपण खोबरं भाजून घेऊया. तर आपल्या खोबऱ्याला असं छान असा रंग आलेला आहे. तर आपण आता काढून घेऊया. अर्धा चमचा कढईमध्ये तेल घालूया. तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालूया. कांदा आपल्याला जास्त काळा करायचा नाही, सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा. तर आता आपण लसूण घालूया. लसूण घातलेला आहे, त्याच्यामध्ये आलं घालून छान परतून घेऊया. कांदा, लसूण, आलं हे छान परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करूया. टोमॅटो छानपैकी परतून घ्यावा. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यावा. फुल गॅसवरती हे सारे जिन्नस आपण भाजून घेऊया. मसाले आपले भाजून तयार झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करून थोडा वेळ ते थंड करून घेऊया. खोबरं मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेऊया. खोबरं बारीक झालेलं आहे. आपले मसाले थंड झालेत. आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेऊया. मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. मसाला आपला वाटून झालेला आहे. आता आपण मिसळचा रस्सा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: वाटण, हळद, धने जिरे पावडर, कोथिंबीर, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, गोडा मसाला, कश्मीर लाल तिखट. गॅसवर कढई ठेवून कढई तापवून घेऊया. तर आपली कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण वाटण घालू. वाटण घातलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकूया. आपण त्याच्यात धने जिरे पूड आणि हळद घालूया. सगळे मसाले आपण एकजीव करून घेऊया छानपैकी. आपला मसाला जोपर्यंत परतून होते तोपर्यंत आपण गॅसवरती पाणी टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता मसाल्यात किती छान रंग आलेला आहे. आपण आपली मटकी शिजली आहे. अशा प्रकारे आपली मटकी छान शिजलेली आहे. बघू शकता आपली मटकी खूप छान शिजलेली आहे, एकदम परफेक्ट. मटकी आपण साईडला काढून घेतलेली आहे. मटकी शिजवलेलं पाणी हे आपण मसाल्यामध्ये ऍड करूया. आपण मटकी शिजवताना मीठ घातलेलं होतं, त्याच्यामुळे आपण आता चवीनुसारच मीठ घालूया. बघू शकता किती छान असा कट आलेला आहे. आमच्या इकडे तरी बोलतात. सुंदर सुंदर असा स्मेल येतो. आपण थोडीशी कोथिंबीर भुरभुरूया आणि उकळून घेऊया. एकदम सुंदर.
आलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये मटकी घालूया, मटकी टाकूया आपण याच्यामध्ये। अशी छान मटकी सुद्धा आपली खूप छान शिजलेली आहे। उकळी आलेली आहे, त्याला अजून 5 मिनिटं छान उकळून घेऊयात। तर इथे आपले मिसळ बनवून तयार झालेली आहे। चला तर मग आता आपण प्लेटिंग करूया। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला भरपूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला